नमस्कार. माझे कोकणच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी बाळू सनगरे आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या मुलाखतींच्या माध्यमातून अनेक अशा प्रेरणादायी मुलाखती आपण तुमच्यासमोर घेत असतो. आज पुन्हा एकदा कोकणामधून ही प्रेरणादायी कहाणी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. एका सर्वसामान्य घराण्यातील शेतकऱ्याच्या मुलाचं नाव आज डॉक्टर असं समोर येत आहे. सुरुवात शेतापासून झाली, मग त्यानंतर समाजकारण, राजकारण, शिक्षण विभागामध्ये खूप चांगलं काम आणि आज डॉक्टर. हो, ही कथा आहे प्रेरणादायी. आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप राजपुरे साहेब. स्वागत आहे तुमचं नमस्कार. आमच्या ह्या मुलाखतीमध्ये. ही प्रेरणा आम्हाला ऐकायला खूप उत्सुकता लागली आहे. खरं तर तुमचा प्रवास शेताच्या बांधावरून सुरू झाला आहे आणि आज डॉक्टरेटपर्यंत पोहोचलात. याकडे येण्यापूर्वी संदीप राजपुरे हे कुठून आले आणि हा प्रवास त्याची थोडीशी सुरुवातीला तुमच्याकडे मला यायचं आहे की तुमचा जन्म असेल, ही सुरुवात नेमकी कुठून झाली? माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही सुरुवातीपासूनच मला शेतकरी म्हटलात. होय, मी मूळचा शेतकरीच आहे. कालही होतं, आजही होतो आणि उद्याही असणार आहे. त्या कुटुंबातच माझा जन्म झालेला आहे. माझं मूळ गाव आहे कळंबट, दापोली तालुक्यातलं. एकदम रिमोट गाव होतं. आज काही अंशी त्याचा थोडासा विकास झाला असेल, पण पूर्णतः रिमोट. लाईट नसायचा. वर्षातून एकदा फक्त 1 महिना मे महिन्यामध्ये एस टी बस असायची. बाकी कुठलीही वाहतुकीची साधनं नसायची. दापोलीत यायचं असेल तर आम्हाला चालत यावं लागायचं. कळंबट ते दापोली 2 तास आम्हाला चालायला लागायचे. तेव्हा आम्ही दापोलीमध्ये पोहोचायचो. आणि त्या काळामध्ये शेतीशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नव्हता आमच्याकडे. आणि माझ्या नशिबाने असेल आणि वडिलांच्या मेहनतीमुळे असेल, आमच्याकडे प्रचंड शेती होती आणि खूप माणसं आमच्याकडे त्यावेळेला शेती आम्ही सगळेजण काम करत असायचो एकत्रित आणि चांगलं शेतीचं उत्पन्न आमचं होतं. आणि मला सांगायला आनंद वाटेल, कोकणामध्ये देखील आम्ही सगळ्या प्रकारच्या डाळी घ्यायचो, सगळ्या प्रकारची कडधान्य घ्यायचो. नाचणी, भात, वरी ही सगळी पिकं असायची. इवन तेलासाठी लागणारं सूर्यफूल देखील आम्ही पिकवायचं आणि त्यापासून आम्ही तेल बनवायचो. म्हणजे आणि मग त्या सूर्यफुलाचं तेल वापरायचो. त्याची पेंड येईल त्या गुरांना असायचं. एक सायकल होतं, एक पूर्ण चक्र होतं. त्या मधल्या काळामध्ये सगळं ते आता डिस्टर्ब झालेलं आहे. पण शेती आम्ही तिथपासून आज तगायत करत आलेलो आहोत. आता काही कारणामुळे कमी झाली असेल, पण आमच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत, काजूच्या बागा आहेत आणि तिथे आम्ही रेग्युलर उत्पन्न घेतो आहोत आणि चालू देखील आज देखील आहे. वैशिष्ट्यपूर्ण सांगायचं म्हटलं, त्या काळामध्ये देखील माझ्या वडिलांनी पूर्णतः सागाचा प्लॉट उभा केलेला आहे आणि त्याला माझी FD म्हणायचे. माझे बँकेमध्ये पैसे नाहीत, पण माझे ह्या जंगलामध्ये पैसे आहेत आणि त्यांनी पूर्णपणे सागाचा प्लॉट म्हणजे लावलेला आहे. 2 वेळा त्यांनी तो विकला. आजही तो विकायला काढला तर की लाखामध्ये पैसे येतील. म्हणजे बँकेने रिटर्न दिले नसतील तेवढे रिटर्न्स त्यांना त्या प्लॉटने दिलेत, त्या सागाने दिलेत. परत जागा आहे तशीच जागेवरती आहे. अजूनही झाडं तशीच तिथे आहेत आणि तो मला अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. नक्कीच. तुम्ही असं म्हणताय की पूर्वीपार हा पारंपरिक शेती व्यवसाय तुमचा. खरं तर संदीप राजपुरेंना आम्ही समाजकारणामध्ये पाहतोय, राजकारणामध्ये गेली 30 वर्ष आम्ही पाहतोय. पण तो राजकारणापलीकडे समाजकारणामध्ये खूप तुमचा वाटा आम्हाला पाहायला मिळाला आहे कोकणामध्ये. हा जो काही वारसा आहे, हा नेमका कुठून आला आणि ही प्रेरणा कुठून आली? माझ्या आजोबांपासून समाजकारणाचं वेड आहे किंवा आमच्या घरामध्ये आम्ही ते पाहत आलो. आजोबा करायचे, नंतर माझे वडील करत होते. वडील तर प्रचंड प्रमाणात ते करत होतो. ज्या समाजातून आलो, ज्या मी कुणबी समाजातून आलो, हा गरीब समाज आहे आणि थोडासा दलित समाज आहे आमचा. अशिक्षितता जास्त प्रमाणात आहे, शेती करणारा समाज आहे. त्याच्यामुळे आर्थिक सुबत्ता नाही. त्याच्यामुळे थोडंसं नाही म्हटलं तरी तो शोषित समाज आहे. म्हणजे इतर वरिष्ठ समाजात त्याचं प्रचंड प्रमाणामध्ये शोषण केलेलं आहे आणि त्याप्रती जाऊन वडिलांनी काम केलेलं आहे. आणि त्यांना जागृती कशी येईल, त्यांची आर्थिक सुधारणा कशी होईल, त्यांची सामाजिक स्तर कसा वाढेल, हे सगळं आम्ही बघत होतो. त्यांचं कार्य किंवा ते घरामध्ये सगळे येणारे सामाजिक चळवळीतली मंडळी येणारी आम्ही पाहत होतो आणि त्यातून ते वेड निर्माण झालं आणि तो वारसा तसाच आपण पुढे करतोय. जिथपर्यंत त्या समाजाला आवश्यकता आहे, जिथपर्यंत आपण काम करावं असं त्यांना वाटतंय, तिथपर्यंत समाजाप्रती काम करत राहावं. आणि आता अर्थात ती चौकट फक्त एकाच विशिष्ट समाजापुरतं नाही, तो ज्या सगळ्या समाजातला जो दलित वर्ग आहे, दलित म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल समाज आहे, मग तो कुठल्याही समाजातला असेल, सुवर्ण समाजातला देखील असेल, जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, या सगळ्या समाजाला आपण आपली आवश्यकता आहे किंवा आपण त्यांच्याप्रती काम केलं पाहिजे आणि तो करण्याचं काम आपण जेवढं जमेल, जितकं शक्य होईल तितकं आपण
करतो आहोत. अ, सामाजिक कार्य सुरू असतानाच राजकारणाची जोड आवश्यक असते आणि तुम्ही सुरुवात केली. आज 30 वर्ष राजकारणामध्ये आहात. ही नेमकी राजकारणामधली सुरुवात कुठून झाली? माझे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते. वडिलांनी जवळपास 40 एक वर्ष काँग्रेसचं काम केलं. माझे वडील जवळपास 35 वर्ष कळंबचे सरपंच होते. 45 वर्ष सोसायटी चेअरमन होते. खरेदी विक्री संघाचे संचालक होते. पंचायत समिती सदस्य होते. जिल्हा परिषद सदस्य होते. हे सगळं माझ्या घरात ते वातावरण चालत असल्यामुळे मी त्या काळामध्ये देखील हातमकर साहेब मंत्री होते. 9 खात्याचे मंत्री कोकणातले हातमकर साहेब होते. ते देखील माझ्या घरी यायचे. आमदार तुबा कदम साहेब घरी यायचे. त्यानंतर बेंडल साहेब घरी यायचे. मामी भोड घरी यायच्या, मामा भोड घरी यायचे, फिरसे साहेब होते माझे ते घरी यायचे आमच्या. त्याचबरोबर पेजे साहेब घरी येऊन गेलेले आहेत आणि हे सगळी मंडळी मोठी मंडळी त्या काळातली त्यावेळची आमच्या घरी यायचे. दापोलीतले मंत्री आपण बेरोसे साहेब जे आमच्या जवळ राहिले ते तर अगदी शेवटपर्यंत आमच्या घरी असायचे यायचे आणि एकदम घरात येतं. हे सगळी बघितलेली वाटचाल असल्यामुळे त्यांच्याप्रती असणारं आकर्षण, त्यांच्याप्रती वाटणारं आपल्याला प्रेम आणि त्या आकर्षणापोटी, प्रेमापोटी आपण त्या चळवळीमध्ये थोडंसं पुढे आलेलो आहोत. संदीप राजपुरेंना आम्ही सामाजिक कार्यामध्ये वाहून घेताना आम्ही पाहिलेलं आहे. मग अनेक वेळा राजकारणातल्या काही संध्या ज्याच्यावर वेळ आली सोडून द्यायची, पण समाजकार्य सोडायचं नाही, हे आम्ही बऱ्याच वेळा तुमचे निर्णय पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत. पण संदीप राजपुरेंनी हा जो काही अनुभव सांगितलाय, सगळे दिग्गज, सगळे मंत्री, सगळे आमदार त्यांना तुम्ही जवळून पाहिलेलं आहे अगदी कमी वयामध्ये आणि आज संदीप राजपुरे पुन्हा एकदा राजकारणामध्ये दिसत आहेत. पण जिथे जायला पाहिजे होते तिथपर्यंत पोहोचले नाहीत. काय यामागची कारणं आहेत संदीपजी? अ, कदाचित माझ्या त्या वेळेला ते योग्य गोष्टी घडल्या नसतील. पण मी संघर्ष केला, तिथपर्यंत पोहोचलो. तुम्ही सगळ्यांनी विचार केलात, लोकांनी विचार केला, की संदीप राजपुरे तिथे होण्यास लायक आहे. हे देखील माझ्यासाठी मोठं आहे. खेडेगावातून एका गरीब कुटुंबातून जन्माला आलेला मुलगा इथपर्यंत पोहोचतो, लोकं तो विचार करतात. ही देखील आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. ज्यावेळेला त्या समाजाला वाटेल किंवा ह्या आपल्या वर्गाला वाटेल, की बहुजन वर्गातला गोरगरिबांच्या माणसातून पुढे आलेला किंवा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस किंवा शेतकऱ्यांचा मुलगा त्या पदाला पोचावा, तर नक्कीच मी तिथपर्यंत पोहोचेल. आणि मला विश्वास आहे, की ही सगळी मंडळी नक्कीच त्या दृष्टीने विचार करत असते म्हणून. विश्वास आहे. विश्वास फार महत्त्वाचा असतो. तुमचं काम थांबलेलं नाही, तुम्ही काम करताय. पण राजकारणामध्ये आम्ही बऱ्याच वेळा तुम्हाला आक्रमकपणे भूमिका मांडताना पाहिलेलं आहे. तुमचं वक्तव्य खूप स्पष्ट अशा पद्धतीचं राहिलेलं आहे. या राजकारणाच्या भागामध्ये असे काही टप्पे आले असतील जे जीवनामध्ये तुमच्या, की तिथून थोडंसं मागे आलो किंवा थोडे वेळ चुकली की काय? असे काही अनुभव? वेळ चुकली असं म्हणता येत नाही, मागे आलो असं म्हणता येत नाही, की काही वर-खाली जीवनामध्ये आलेख आपला होत असतो आणि लोकांची अपेक्षेप्रमाणे त्याला वर-खाली वाटत असतो. परंतु खाली येणं हा प्रकार हा निरंतर प्रवास असतो आणि तो प्रवास आपण करतो आहोत. कधी-कधी फक्त बोललो किंवा जाणवलं लोकांना किंवा लोकांच्या अपेक्षेप्रमाणे बोललो नाही, तर लोकांना वाटतं की हे कुठेतरी एक शांत बसले. ह्याचा अर्थ आपण शांत बसलेलो असतो किंवा आपण मागे आलो, असं अजिबात असत नाही. आपलं काम चालू असतं. समाजाप्रती आपली जी भावना आहे ती आपण करत असतो आणि आपण बघितलं असेल आताच्या काही काळामध्ये राजकारण फार गतिमय झालेलं आहे किंवा खूप फास्ट झालेलं आहे. म्हणजे ज्या गोष्टी घडायला पूर्वी 20 वर्ष लागत आता 2 दिवसामध्ये घडत आहेत. म्हणजे फास्ट राजकारण म्हणजे मुवमेंट आहे जी फास्ट होत आहेत आणि मग त्याच्यामुळे लोकांना कदाचित वाटत असेल की ह्या मतदारसंघातून तशी कदाचित मुवमेंट होत नाही म्हणून असं लोकांना वाटत असेल. पण शेवटी आपल्याला काही उद्दिष्ट घेऊन चालायचं असतं, काही ध्येय धोरणं आपली असतात, त्याप्रमाणे चालायचं असतं. वैयक्तिक स्वार्थापलीकडे राजकारण असतं आणि काही निर्णय हे समाजासाठी घ्यायचे असतात, काही निर्णय हे समाजाच्या हितासाठी घ्यायचे असतात. प्रत्येक गोष्ट मलाच मिळाली पाहिजे, माझ्या स्वार्थासाठी असली पाहिजे, ही भावना असता कामा नये. जर समाजाचं माझ्या भलं होतंय, समाजाच्या काही गोष्टी पूर्ण होत आहेत, तर काही गोष्टीसाठी आपण एक एखादं पाऊल मागे येणं आवश्यक असतं. जर समाजाचा विकास आपल्याला खऱ्या अर्थाने करायचा असेल, तर वैयक्तिक स्वार्थ हा आपण बाजूला ठेवला पाहिजे. आपण जर समाजाचं काम करतो आहोत, त्या वर्गाचं काम करतोय, त्या शेतकरी वर्गाचं आपण काम करतोय, तर ज्या गोष्टीमुळे काही गोष्टी जर त्यांचा फायदा होत असेल, तर 2 पावलं आपण मागे येणं कधीही योग्य, ही माझ्या वडिलांनी दिलेली माझ्यावरती संस्कार आहेत आणि त्यानुसार भूमिकेनुसार आपण चालत असतो. समाज हित हे पहिलं हित प्रथम आहे. असं म्हणून प्रथम. तुम्ही चालताय. तुमची कामं अनेक आहेत. त्याच्यामधलं एक प्रामुख्याने काम लक्षात येतंय, मुलुंडचं वसतिगृह.
कुणबी समाजाचं असेल त्या विद्यार्थ्यांकरता, त्यामध्ये संदीप राजपुरेने खूप वाहून घेतलं आणि ते पूर्ण होईपर्यंत संदीप राजपुरेंना समाजाने पाहिलेलं आहे. ते काम करत असताना काय वाटत होतं? माझ्यासाठी ती अभिमानाची गोष्ट आहे. कारण गीतेसाहेब मंत्री असताना एकदा मी तिथे गेलो होतो. येताना ॲडव्होकेट सुगीत झिमण त्यावेळेला माझ्यासोबत होते. त्यांनी मला तो प्लॉट दाखवला होता, की संदीप हा समाजाला प्लॉट दिलेला आहे. अंतुले साहेब असताना समाजाला त्यांनी प्लॉट दिला होता आणि अजूनही तो तसाच पडून आहे आणि अतिक्रमण झालेलं आहे. त्याचं अतिक्रमण गीतेसाहेबांनी हटवलं आणि कधी तुला जमलं, शक्य झालं तर ह्याच्याकडे पाहता आलं तर बघ. आणि अनायासे तटकरे साहेबांच्या माध्यमातून मला ती संधी प्राप्त झाली. तटकरे साहेबांनी सन्मान्य पवार साहेबांची भेट घडवून दिली, अजितदादांची भेट घडवून गेली आणि अख्खा समाज त्यावेळेला माझ्यासोबत होता आणि आजही आहे तो. मग पवार साहेबांनी आम्ही प्रथमतः मागणी केली, की मला काय पाहिजे ह्याच्यापेक्षा माझ्या समाजाची जास्त गरज आहे. आमचं मुलुंडचं वसतिगृहाची जागा इतके 25 वर्ष तो प्लॉट आमचा पडून आहे. जर तुम्हाला खरोखर काही करायचं असेल तर आमच्या ह्या सामाजिक गृहासाठी, सामाजिक भवनासाठी, वसतिगृहासाठी तुम्ही आर्थिक मदत करायची. आणि मला सांगायला आनंद होतो, अजितदादा बसले होते, तटकरे साहेब होते. तटकरे साहेबांची अर्थात त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल होता. त्यांनी खूप प्रचंड भूमिका बजावली आणि पवार साहेब होते. पवार साहेबांनी तिथल्या तिथं तटकरे साहेब अजितदादांना सांगितलं आणि शासनाचं नाही तर खाजगी माध्यमातून त्यांनी तिथल्या तिथे आम्हाला 5 कोटीची व्यवस्था करून दिली होती आणि मिळती अशी त्यांनी व्यवस्था केली. तटकरे साहेबांनी सगळे त्या कंपनीज वगैरे सगळ्या गोष्टी स्वतः पवार साहेबांनी स्वतः फोन लावले होते आणि हा सगळे त्यावेळेला जवळपास 35 ते 50 लोकांचं शिष्टमंडळ समोर समाजाचं बसलं होतं आणि तिथं झाला विषय. आणि आफ्टर दॅट मला वाटतं अधिवेशन होतं, तटकरे साहेब देखील दिल्लीत होते, महाराष्ट्रात अधिवेशन चालू होतं आणि मला तटकरे साहेबांचा फोन आला, की दादांकडे तुम्हाला ताबडतोब प्रस्तावाची फाईल इथे सबमिट करायचं एस्टिमेट सहित. मी त्यावेळेचे तत्कालीन अध्यक्ष भूषण बरे होते, त्यांच्याशी बोललो आणि मग आम्ही ती फाईल प्रस्ताव सगळा तयार करून अजितदादांच्या ऑफिसला नेऊन दिला होता, तटकरे साहेबांच्या ऑफिसला नेऊन दिला होता. तटकरे साहेबांनी अजितदादांकडे प्रस्ताव दिला. आम्ही त्यांच्याकडे 5 कोटीची मागणी केली होती. वस्तुतः त्या वसतिगृह बांधायला त्यावेळेला एस्टिमेटप्रमाणे 2.5 कोटी लागत होते. ते एस्टिमेट होतं 2.5 कोटीचं आणि मग आम्हाला वाटलं की शासनाकडे 2.5 कोटी मागलं तर शासन 2.5 कोटी देणार नाही, म्हणून आम्ही ते 5 कोटीची मागणी पत्राद्वारे 5 कोटीची मागणी केली होती. आणि प्रथमतः असं घडलं होतं की अधिवेशनामध्ये अजितदादांनी तटकरे साहेबांच्या आग्रहाखातर आणि आमच्या समाजाच्या मागणीसाठी 5 कोटी कुणबी समाज भवनाच्या बांधकामासाठी त्यावेळेला त्यांनी दिले होते. खूप लोकांनी विरोध केला, खूप लोकांनी पत्रकं काढली, ते पैसे येणार नाही, ते परत नेणार, काही सगळे शोध लावले. काही समाजाच्या नेत्यांनी त्यावरती काम केलं, विरोधात काम केलं आणि मिळणार नाहीत, अमुक नाही, पैसे घ्यायला विरोध, सगळ्या गोष्टी केल्या. आणि आज सांगायला वाटतं की 30 मंडळी त्या समाज गृहामध्ये जाऊन बसलेली आहेत. आज ज्याने विरोध केला 5 कोटी घ्यायला, 30 मंडळी अभिमानाने त्या समाज भवनामध्ये जाऊन आज बसलेले आहेत. हे मला सांगायचं आहे. आणि ते 5 कोटी घेतले, विरोध केला, त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं आणि मग काम सुरू झालं. अर्थात त्यानंतर आणखीन परत 5 कोटी मिळाले आणि आज ते 10 कोटीची का 12 कोटीची, समाजाने 2 कोटी जवळपास 2-2.5 कोटी गोळा केले होते. एक 12-12.5 कोटीची एक दिमागदार वास्तू आज समाजाची उभी आहे आणि ही माझ्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे झाला डायरेक्टली इफेक्ट. इनडायरेक्ट इफेक्ट पण भरपूर आहेत. आज दापोलीमध्ये 2 समाज मंदिराला जागा मिळाल्या, हा इनडायरेक्टली इफेक्ट आहे. डायरेक्टली इफेक्ट मुलुंडला 12-12.5 कोटी करून समाज भवन उभं राहिलं असेल अख्ख्या महाराष्ट्राचं, पण इनडायरेक्टली इफेक्ट असे झाले की दापोलीमध्ये कुणबी समाजासाठी, समाज भवनासाठी 2 जागा मिळाल्या. समाजाचा फायदा झाला. मी मगाशी म्हटलं ना, समाजाचा फायदा देखील बघावा लागतो. प्रत्येक वेळेला वैयक्तिक स्वार्थापोटी आपण पुढे जायचं नसतं. आणि मला अभिमान आहे की तो इनडायरेक्टली बेनिफिट्स जे माझ्या चळवळीचे, माझ्या आंदोलनाचे किंवा माझ्या राजकीय सामाजिक वाटचालीचे मिळाले. आज शहरामध्ये दापोली कुणबी समाजाकडे 2-2 जागा आहेत. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. समाजासाठी अजून 2 जागा मिळाल्या खेड तालुक्यामध्ये, अभिमानाची गोष्ट आहे. संदीप राजपुरे स्वतःसाठी काय मागत नाही, मागायचं असेल तर ते समाजासाठी मागितलं, त्याच्या डबल मिळाला, हा अभिमान आहे. पण हे चालू असताना संदीप राजपुरे यांचं या समाजाकडचं अजून काही स्वप्न आहे जे संदीप राजपुरेंना करायचं आहे? काय समाजाबद्दलचं होतं? कसं आहे, मी मगाशीच म्हटलं की हा आमचा समाज, आपला समाज जो आहे हा दलित आहे. भले आम्ही म्हटलं आम्ही कुणबी आहोत किंवा आम्ही शेतकरी दलित, ॲक्च्युली आम्ही शेतकरी आहोत, म्हणजे आम्ही राजे आहोत. आम्ही सगळ्यांना अन्न पुरवतो. ह्या साखळीमधले सगळ्यात श्रेष्ठ घटक आम्ही आहोत. आम्ही सगळ्यांना अन्न पुरवतो. ज्या सगळ्या समाज साखळीतले जे घटक आहेत त्यातल्या सगळ्यांना अन्न पुरवण्याचं काम हा शेतकरी राजा करतोय.
आणि शेतकरी म्हणजे कुणबी हा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यात ह्या साखळीतला सगळ्यात श्रेष्ठ घटक कोण असेल तर कुणबी आहे. आणि मग तो सगळ्यांना अन्न पुरवतो. म्हणून हा अभिमानाची गोष्ट आहे. मी वारंवार सांगतो की मी कुणबी आहे आणि कुणबी समाजासाठी मी काम करतोय. कारण हा ह्या साखळीतला महत्त्वाचा घटक आहे किंवा श्रेष्ठ घटक आहे. बळीराजा आहोत आम्हाला दुसऱ्याला देण्यामध्ये आनंद होतो. तुम्ही शेतकऱ्याच्या घरी कधीही जा, तो तुम्हाला रिकाम्या हाताने कधी परत पाठवत नाही. बरोबर. तो तुमची झोळी भरूनच पाठवणार तुम्हाला. त्याला मुठभर गहू, मुठभर नाचणी, तर एक पायलीभर तांदूळ द्यायला कधी कमीपणा वाटत नाही. तुम्ही किती मोठा शेड असू दे, त्याचा कुठं मोठं मॉल असू दे, तो तुम्हाला 10 रुपयाची वस्तू फुकट देत नाही. पण आमचा शेतकरी घरी गेल्यानंतर पिशवीत तांदूळ भरून देतो. बाय तुझ्या घरी लहान मूल जन्माला आलंय, त्याला पेजीसाठी हा गावठी तांदूळ घेऊन जा. बाय तुझ्या घरी लहान मुलं आहे, त्याला पेस कर म्हणून नाचणी घेऊन जा. तू घरी आले आहेस म्हणून ही भाकरी खाऊन जा. हे सांगण्याचा धारिष्ट आहे, देण्याचं धारिष्ट आहे, दातृत्व, हा मनाची श्रीमंती ही फक्त शेतकरी वर्गाकडे आहे आणि त्या वर्गातला मी घटक आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच. ज्या समाजातून आलात त्या समाजाचा अभिमान आहे. थोडंसं आपण राजकारण आणि समाजकारण हे समजून घेतोय. संदीप राजपुरे कोकणातून येतात आणि कोकणचं राजकारण हे सगळ्यांना माहिती आहे. माणसं खूप गोड आहेत, पण राजकारण थोडंसं वेगळं आहे. पण यामध्ये संदीप राजपुरे हे जर पाहिलं तर फार वेगळं व्यक्तिमत्व आहे. तुमचं कोणाकडे ही कटुता कधी पाहायला मिळालं नाही. हे नेमकं संदीप राजपुरे कसं जमवून आणतात? नाही, मुळात काय आपल्यावरती जे संस्कार घडलेले आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे आईवडिलांनी केले असतील, ह्या समाज रचनेने आपल्यावर संस्कार केले असतील. कटुता म्हणजे मी माझी मर्यादा सोडून कधी बोलत नाही. समोरच्या व्यक्तीचं श्रेष्ठत्व असेल तर श्रेष्ठत्व मनात स्वीकारून आपण त्याच्यावरती त्यांच्याकडे बोलत असतो. भले वाद झाले असतील किती कोणाबरोबर माझ्या राजकारणामध्ये, पण ती मर्यादा मी कधी सोडली नाही की त्या व्यक्तीचं पर्सनली इन्सल्ट होईल किंवा सामाजिक जीवनात इन्सल्ट होईल असं कुठलंही स्टेटमेंट मी कधी कुणाप्रती केलं नाही आणि आजही करत नाही आणि ह्याच्या भविष्यात करणार नाही. कारण की संस्कार आहेत, त्याचं श्रेष्ठत्व आपण स्वीकारलेलं आहे. लहान असेल, थोर असेल तरी त्याच्याकडे आपण त्या भावनेनेच बोललं पाहिजे. ही अख्ख्या कोकणाची रीत आहे. कोकणामध्ये कुठल्याही व्यक्ती जी असेल, कुठल्याही समाजातली घटकातली असेल, कुठल्या जाती धर्मातली असेल, तर ती त्या प्रेमापोटीच बोलते. म्हणजे आपल्याकडची तुम्ही नाळ बघितली असेल तर तो धार्मिक तिढा किंवा जातीय तिढा तितका श्रेष्ठ नाही आहे मी म्हणेन, किंवा काय म्हणतात त्याला, इतकी कटुता त्याच्यामध्ये नाही आहे. जितकी आज भले आली असेल काही गोष्टीमुळे, पण तो तितकी कटुता त्याच्यामध्ये नक्कीच नाही आहे. आणि मग त्यातली जी भावना आपली आहे की दुसऱ्याचा आदर ठेवला पाहिजे, त्याच्याप्रती प्रेम ठेवलं पाहिजे, त्या भावनांनी आपण करत आलो. हां, समाजाप्रती नक्की हक्कासाठी भांडलो, ह्यापुढे भांडत राहू आपण, त्याचं भलं व्हावं सगळ्यांचं, ह्यासाठी आपण नक्की काम करत राहू. पण ह्याचा अर्थ असा होत नाही की आपण दुसऱ्यांना कायम कमी लेखावं, दुसऱ्याचा अपमान करावा, दुसऱ्याचं इन्सल्ट होईल असं बोलावं, ही भूमिका नाही. आणि आक्रमक आहे, 100% आक्रमक आहे मी. मला ती तोंडावरती गोल बनण्याची भाषा येत नाही. मला जे काय बोलायचं आहे मी समोर बोलतो. मला जे काय मागायचं आहे, जे काय अपेक्षित आहे समाजासाठी, ते रोखठोकपणे मागण्याची माझी भूमिका आहे. आणि माझं राजकारण असेल, समाजकारण असेल, हे आक्रमकच आहे आणि ह्याच्यापुढे पण तसंच असणार आहे. 100% आक्रमक नेहमीच बोलत आलात, पण प्रत्येक उत्तरामध्ये समाजासाठी हे ऐकायला मिळतंय. खरं तर संदीप राजपुरे डॉक्टर झालेत, त्या बाबतीत आपल्याला चर्चा करायची आहे. परंतु त्यांचं कार्य अगदी लहानपणापासून समाजकार्य आणि त्यानंतर राजकारणातले 30 वर्षे असं थोडंसं आपण समजून घेतो आहोत. त्यानंतर त्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठं काम आहे, ते आपण ऐकणार आहोत त्यांच्याकडून. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर लगेच येतो तुमच्या भेटीला. खेडमध्ये साकारलंय कोकणच्या वैभवशाली निसर्गाला साजेसं अलिशान साई रिसॉर्ट. सेलिब्रेशन असो व लग्न सराई, इथं होईल आपल्या अविस्मरणीय क्षणांची साठवण. हायटेक रूम्स सोबत कोकणी चवीचा स्वादिष्ट साज, पंचतारांकित क्लब हाऊस सह लुटा बोटिंगची मज्जा. साई रिसॉर्ट, आपल्या आनंदी क्षणांचा सोबती. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत डॉक्टर संदीप राजपुरे. मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी शेतकरी कुटुंबातून डॉक्टरेट. खरं तर त्यांच्याकडून जाणून घेत आहोत समाजकारण, राजकारण आणि त्यानंतर शिक्षण. संदीपजी, तुम्ही जसं आता म्हणालात की ज्या समाजात येतो त्या समाजाचा अभिमानच आहे, परंतु संदीपजींकडनं अपेक्षा ही आहे की इतर समाजसुद्धा आहे. म्हणजे अगदी सर्वसामान्यांचा विकास करणं हे ध्येय संदीपजींचं आम्ही नेहमी पाहिलं. तर ती जी काही कसरत आहे ते कसं चालतं काम नेमकं? म्हणजे बाकी समाज तुमच्याकडे येत असतात, तुम्ही जाता, आणि ह्या सगळ्यामध्ये संदीपजींचं काम काय? नाही, मुळात म्हणजे समाज म्हणजे कुठली एक जात नाही, कुठला एक धर्म नाही. ज्या ह्या वर्गात आपण वावरतो त्यालाच समाज म्हणतो मी. समाज म्हणजे एक जात नाही. हा, मी कुणबी समाज आहे, आय ॲग्री फॉर दॅट. पण समाज मी जे वारंवार शब्द वापरतोय, समाज म्हणजे हा मानव समाज. त्यामध्ये सगळे जाती धर्म येतात.
कुठल्याही एका विशिष्ट समाजाचा किंवा विशिष्ट धर्माचा मी बोलत नाही आहे. जो वर्ग, मगाशी म्हटलं की जो वर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, जो शोषित वर्ग आहे, हा प्रत्येक समाजात आहे, प्रत्येक धर्मात आहे. त्यांच्या प्रती देणं लागतो, त्यांचं आपण देणं लागतो आणि त्याच्याप्रती आपण काम केलं पाहिजे. आणि समाजाची माझी व्याख्या क्लिअर आहे की जो हा गरीब वर्ग आहे ह्या समाजातला आणि जो शोषित आहे, जो दुर्बल आहे, तो वर्ग माझ्या दृष्टीने समाजाच्या व्याख्येमध्ये येतो. असं नाही की मी एका जातीचं, एका धर्माचं स्पष्टीकरण का तुष्टीकरण करत आहे. मी ह्या समाजात वावरतो, म्हणजे संपूर्ण मानव समाजात वावरतो. त्या मानव समाजाचं मी देणं लागतो. त्यांनी मला मोठं केले, त्यांनी मला शिकवलेलं असतं. त्यात प्रत्येक घटक आहे. एक छोटीशी गोष्ट मला सांगावीशी वाटते यातली. आज सकाळचाच माझ्या घरातला विषय होता, म्हणून पर्पजली सांगतो की माझ्या मुलाच्या वेळेला माझी मिसेस हॉस्पिटलला होती आणि आमच्या सारंग मोहल्ल्यातल्या एक वयोवृद्ध महिला, मुस्लिम महिला भेटायला आल्या होत्या त्यांना. त्याचा ह्याच्याशी काय अर्थ नाही, पण एक उदाहरण म्हणून सांगतो आहे. तर त्या बघायला आल्या, त्यांनी सांगितलं माझ्या आई नसल्यामुळे त्या मला भेटायला आल्या. त्या मला सांगितलं, बाबा तिची काळजी घे, मुलाची काळजी घे. म्हटलं हो घेतो, नक्की घेतो. घरी आल्यानंतर कोण पैसे किती विचारत नाही, मुलं किती आहेत ते विचारलं जातं. मला कोणी सांगितलं येऊन, कुठल्या आपुलकीने येऊन त्याने महिलेने सांगितले, तिथं मुस्लिम महिला, माझ्या ना नात्यात ना रक्तात कशादी नव्हतं, पण ते सामाजिक बांधिलकी माझ्या वडिलांपासून आम्ही जे जोपासत आलेलो आहे त्याची फलश्रुती ती होती. आणि ती महिला येते, वयोवृद्ध महिला येतेच आमच्या सारंग मोहल्ल्यातली, आणि माझ्या मिसेसला बघायला हॉस्पिटलला येते. तिथे तिने ते स्टेटमेंट केलं होतं की बाबा तिची काळजी घे, मुलांची काळजी घे. लोक घरात आल्यानंतर तुमच्याकडे किती पैसे विचारत नाही, तुम्हाला किती मुलं आहेत हा प्रश्न करतात. आज सकाळचं आमचं डिस्कशन, म्हणून पर्पजली मी तुम्हाला सांगितलं की ही समाज रचना माझ्या दृष्टीने ती आहे. प्रत्येक घटक हा आपला आहे, त्या समाजाने देणं लागतो. ते समाजाने आपल्याला दिलं असतं, प्रेम दिलं असेल, शिकवण दिली असेल, कसं वागायचं, कसं बोलायचं, वेळेला मदत केलेली असते. हे प्रत्येक जाती धर्मातील ते लोक असतात आणि त्यांचं आपण. मी जो मोठा झालेलो आहे ह्याच्यापाठी हा समाजाचा प्रचंड मोठा हातभार आहे. प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचा हातभार आहे. प्रत्येकाने मला मदत केलेली आहे, प्रत्येकाने मला सहकार्य केलेलं आहे. भले माझा चेहरा असेल, माझी आयडेंटिटी असेल, बट हा सगळ्या वर्गांचा आशीर्वाद आहेत पाठीशी माझ्या. त्यांचे बेस्ट विशेष माझ्या बरोबर आहेत, त्यांची शुभभावना माझ्यासोबत आहेत, त्यांचं सहकार्य माझ्यासोबत आहे, त्यांच्या मदत माझ्यासोबत, आणि म्हणून संदीप राजपुरे घडलेला आहे. मी कुठल्याही प्रचंड मोठ्या कुटुंबातून आलेलो नाही. ते कुठलंही फार मोठं मला राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे. कोणी माझं त्यातलं असं काही नाही, कुटुंबातलं मी नाही आहे की चला माझे वडील आमदार होते म्हणून आमदार, असं काही माझ्याकडे भूमिका नाही आहे. मी संघर्ष करत इथपर्यंत आलेलो आहे. संदीप राजपुरे घडता आहेत, जे काय यश पदरी पडतंय त्याला वाटेकरी हे सगळे पूर्ण समाज साथीदार आहे, असे तुम्ही पूर्ण मानव समाज आहे. मानव समाज आहे. बोलताना तुम्ही असं म्हणालात की त्यामध्ये विशेष आर्थिक दुर्बल, गरीब लोक, शोषित वर्ग यांच्याकरता तुम्ही काम करताय. आम्ही पाहिलंय की तुम्ही रामराज्य शिक्षण संस्था स्थापन केली आणि तिथेही या गरीब मुलांना तुम्ही शिकवण्याचं खूप मोठं काम करताय. त्यामध्ये ही जी स्थापना करताना काय उद्दिष्ट घेऊन आपण ही संस्था स्थापन केली? मुळात मगाशी ते बोललं की शोषित दुर्बल घटक, आजही आमची भावना तशीच आहे की तो गोरगरिबाचा मूल शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही दालन खुलं करत गेलो. ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांची मुलं बाहेर जाऊन चांगलं शिक्षण घेऊ शकतात, शहरात जाऊन शिकू शकतात. पण ज्याच्याकडे पैसे नाही, ज्याच्याकडे स्वप्न आहेत, त्याला मोठं व्हायचं, ज्या कुटुंबाला आईवडिलांना वाटतं की कमी पैशात माझं मूल शिकलं पाहिजे, त्याला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, व्यावसायिक शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्यासाठी आम्ही काम केलं. त्यांच्यासाठी आम्ही दालनं खुली केली. आजही माझ्याकडे एवढी मुलं, माझ्याकडे सगळ्या संस्थेतून बघितलं एक 3-3.5 हजार मुलं माझ्याकडे शिकतायत आजच्या घडीला. पण असं कधीच घडलं नाही की त्याच्याकडे पैसे नाही म्हणून त्याला परीक्षेला बसायला दिलं नाही. असं कधीच घडलं नाही की पैसे नाही म्हणून आम्ही त्याला कॉलेजमधून, शाळेतून बाहेर काढून टाकलेलं आहे. जे काय असेल ते आम्ही त्यांना सांभाळून घेऊन पुढे आलं. त्याचं शिक्षण पूर्ण व्हावं, त्याला चांगलं नोकरी मिळावी, चांगलं व्यवसाय मिळावं, या भूमिकेने आम्ही काम केलं. आणि म्हणून आज ह्या क्षेत्रामध्ये देखील आमची प्रचंड मोठी काय म्हणतात त्याला की काम झालेलं आहे. कारण हा वर्ग आमच्यासोबत राहिला कायम, त्यांचे आशीर्वाद आमच्यासोबत राहिले. कारण आम्ही कायम त्या सेक्टरसाठीच काम केलं, त्या सेक्टरसाठीच काम करतोय. भविष्यात देखील त्या सेक्टरसाठी, त्या गोरगरीब वर्गासाठी, शेतकरी वर्गासाठी, सर्वसामान्य वर्गासाठीच काम करायचं आहे. मला सर्वसामान्य वर्गासाठीच काम करायचं आहे. ती गोरगरिबांची मुलंही त्या प्लॅटफॉर्मवर आली पाहिजेत, याकरता संदीप राजपुरे काम करतायत. त्या संस्थेमार्फत नेमके काय काय विभाग आपल्याकडे काम करतायत, थोडेसं सविस्तर? मला सांगावं असं वाटेल, 2004 साली मी शिक्षण संस्था स्थापन केली.
त्याच्या आधी जवळपास एक 4 ते 5 वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रात म्हणजे माझ्याकडे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट होते. क्लासेस, कोचिंग क्लासेस देखील काही वर्ष मी 1 वर्ष चालवले. माझ्याकडे 4 ठिकाणी मंडणगडपासून दापोली अशा ठिकाणी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट होते. त्यावेळेला देखील मी ₹100 पर मंथनी कॉम्प्युटर शिक्षण देत होतो. मी जेव्हा लोकांकडे 10,000 आणि 12,000 6 महिन्याची फी होती, त्यावेळेला ते शिक्षण माझ्याकडे ₹600 होत होतं. त्यावेळेला देखील माझ्याकडे सकाळी 7 वाजता कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ओपन व्हायचं, रात्री 9:30 वाजता ते 10 वाजता बंद व्हायचं. आणि त्यावेळेला माझ्याकडे 600, 1000, 700 अशी मुलं शिकत असायची. आणि तो त्यावेळेचा रेकॉर्ड असेल की एवढी मुलं एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटला येत आहेत. म्हणजे त्यावेळेला काय लोकांनी माझ्याकडे प्रचंड प्रेम केलं. त्याच्यानंतर आपण संस्था स्थापन केली. त्यानंतर माझं ज्युनियर कॉलेज होतं, माझ्याकडे डिस्टन्स मोडला इंजिनिअरिंग होतं, D.Ed होतं, नर्सिंग नंतर केलं आपण कालांतराने D.Ed बंद केलं, डिस्टन्स मोडचं इंजिनिअरिंग बंद केलं. पण समाजाला रोजगार मिळेल, मुलांना रोजगार मिळेल, ह्या ज्याला शिक्षण घेतल्यानंतर तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहील, त्याला सन्मानाने जगता येईल, ह्या तऱ्हेचं शिक्षणाचा मी प्रयत्न केला. माझ्याकडे कुठलंही पारंपरिक शिक्षण नाही. आर्ट्स 11वी-12वी आहे माझ्याकडे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिन्ही फॅकल्टी आहेत. आज जवळपास 600 मुलं त्या एका ज्युनियर कॉलेज शिकतात. ते आज ग्रँटेबल आहे माझं. आणि माझ्याकडची मुलं कुठेही ट्युशन क्लासला जात नाहीत इतके वर्षामध्ये, कारण तेवढा त्यांना वेळच नसतो. फुल टाईम आमचं कॉलेज चालतं. आणि कित्येक वर्ष माझा रिझल्ट हा जवळपास 100% किंवा 90%च्या पुढे आहे. आणि चांगले सर्वसामान्यांची मुलं शिकतात, आणि गरिबांच्या घरातली मुलं शिकतात, तरी पण त्यांना चांगले मार्क्स मिळतात. आणि त्यांना एकही डोनेशन रुपया घेतला त्याने. पहिल्यापासून माझा जो कन्सेप्ट होता, पहिली पण जाहिरात मागे तुम्ही काढून बघितली 2004ची, तर डोनेशन नाही, डोनेशन फ्री. डोनेशन फ्री हीच भावना होती. आणि त्या भावनेने आम्ही ते चालू केलं. आजही त्या जवळपास 600-750 मुलं माझ्याकडे आहेत. माझ्याकडे सिनियर कॉलेज आहे, त्यामध्ये अकाउंट, बँकिंग, इन्शुरन्स आहे, फायनान्स, अकाउंटिंग अँड फायनान्स आहे BCom, जे BCom अकाउंट फायनान्स, BCom बँकिंग इन्शुरन्स आहे. माझ्याकडे मास मीडिया आहे मराठीमधलं. कोकणामध्ये मुंबई विद्यानंतर मास मीडिया फक्त मराठी माध्यममध्ये 2च ठिकाणी, एक साठे कॉलेज आणि दुसरं रामराजे कॉलेज. बाकी ठिकाणी इंग्लिशमध्ये असेल. आणि मग ही सर्वसामान्यांची मुलं शिकून आज खूप मोठी झाली आहेत. मीडियामध्ये स्वतःचं चांगलं नाव कमवलेलं आहे. बरं वाटतं. आपण कधी नागपूर अधिवेशनात गेलो, मुंबईत गेलो, तर तिथे माझी मुलं समोर कॅमेरा घेतलेली, बूम घेतलेली समोर असतात. बघायला भेटायला आनंदाची गोष्ट असते. माझ्याकडे नर्सिंग आहे, ANM, GNM, BSc, PBSc आहे. मुंबईतल्या किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही चांगल्या हॉस्पिटलला जा, तिथे गेल्यानंतर तुम्हाला रामराग्याची मुलगी मिळणार नाही, स्टुडंट मिळणार नाही, असं कदापि होत नाही. किंवा गव्हर्नमेंटला सेक्टरला जा, तुम्ही कॉटेजला जा, कुठे जा, आमच्याकडे शिकलेली मुलगी मिळेल. आणि ही सगळी सर्वसामान्यांची मुलं आहेत. ज्यावेळेला कोणाला ANM माहिती नव्हतं, त्यावेळेला आम्ही ANM आपली सुरू केलं. JNM आता BSc आहे, PBSc आहे. माझ्याकडे फिजिओथेरपी आहे, आता जस्ट सुरू झाले. फार्मसी आमच्याकडे आहे. त्यानंतर आपण 3 शाळा चालवतो. एक RR वैद्य आम्ही त्या RV बेलवसे फाउंडेशनने आमच्याकडे विश्वासाने ती शाळा दिलेली आहे. मराठा मंदिर आम्ही शाळा चालवतो, ती देखील मराठा मंदिर शिक्षण प्रसारक मंडळाने आमच्याकडे विश्वासाने दिलेली आहे. आमची स्वतःचं CBSE स्कूल आहे. 3 शाळा चालवतो. पालघरला आपलं एक ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज आहे, जे सोरगे सरांनी आम्हाला विश्वासाने दिलेले, आमच्याकडे हँडओव्हर केलेलं आहे. त्यानंतर आता आपला गिमोण्यामध्ये एक कॅम्पस पूर्णपणे डेव्हलप होतं आहे. जवळपास 10 एकरामध्ये आपण तो कॅम्पस डेव्हलप करतो आहे. थोडक्यात तिथे एक छोटी आम्ही नॉलेज सिटी वसवणार आहोत. आणि ज्या फॅकल्टीज इथे नाहीत त्या तिथे देणार आहोत आपण. पंचनदीला आपलं एक ज्युनियर कॉलेज आहे. त्यानंतर आपण चिपळूणला आता जस्ट नर्सिंग चालू केले. 3-4 वर्षापूर्वी आपण देवरुखमध्ये चालू केले. तिथली स्थानिक संस्था आहे कुणबी शिक्षण प्रसारक मंडळ, संगमेश्वर, मुंबई. त्या संस्थेने विश्वासाने आपण त्यांची जागा आमच्या ताब्यात दिलेली आहे. तिथे BCom अकाउंट फायनान्स आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर नर्सिंग आहे. मला सांगायला हॉटेल मॅनेजमेंट दापोलीमध्ये देखील आमच्याकडे आहे, खूप वर्षापासून आहे. किंवा आमची ओळख हॉटेल मॅनेजमेंट, रामराजे म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट, औरंगाबाद नर्सिंग ही तेव्हापासूनची ओळख आहे. रत्नागिरीमध्ये आमचं नर्सिंग आहे. आणि ह्या ठिकाणी आम्ही उत्कर्ष काम करतो आहे. कुठल्याही चांगल्या 5 स्टार 7 स्टार हॉटेलला जा, आमची मुलं तुम्हाला दिसतील. तुम्ही चांगल्या क्रूज लाईनला जा, तिथेही तुम्हाला ह्या कोकणातली मुलं मिळतील. अमेरिकेमध्ये, वर्ल्ड वाईड कुठेही चांगल्या कंट्रीजमध्ये आमची मुलं सेटल आहेत. आणि वखाणण्याजोगी सेटल आहेत. ज्या मुलं सांगायचं वैशिष्ट्य आहे, त्या आज कोणाचं शाकारलेलं घर नाही. माझ्याकडे एक मुलगी होती, माझं सेकंड बॅच होती हॉटेल मॅनेजमेंटची. शाकारलेलं घर होतं त्या मुलीचं, ते गवताने शाकारलेलं घर होतं. ती मुलगी देखील आज 7 स्टार हॉटेलमध्ये काम करते. आमच्यासाठी ही सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच. आणि कौतुकाची गोष्ट, कारण त्या वर्गाला शिकून तिथपर्यंत नेणं हे खरं कसब आहे. 100%. ज्या 7 स्टार झाला आजही आपलं मन पाय कसरतं.
त्या हॉटेलमध्ये चांगल्या पोझिशनला त्या गरिबा घरची दलित वर्गातली मुलगी, बहुजन वर्गातली मुलगी, तिच्या घरामध्ये चहा मी गेलो होतो एकदा, त्याला कप नव्हता, ज्या मुलीच्या घरावरती कौलं नव्हती, ती मुलगी ज्या तिथे असेल तेव्हा तिला आपण तिथून बघतो. ती संग्रे साहेब ही आपल्यासाठी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. ज्या मुलीच्या घरी कप नव्हता त्याच कपातला चहा 500 रुपये जिथे विकला जातो, 5,000 असेल, 5,000 असेल कदाचित, कदाचित आता. त्या ठिकाणी काम करताना खूप समाधान वाटत समाधानाची असेल. गोष्ट आहे. पण यामध्ये रामराजेचा विश्वासार्थ हा खूप जनमानसामध्ये पसरला आहे. अखंडता जिल्ह्यामध्ये आपलं काम पसरला. चालू आहे. हा विश्वासावरच चालत असतो आणि बरोबर. म्हणून तुम्ही ते काम करताय. यामध्ये आम्हाला रामराजे कुठे म्हणजे प्रसिद्धीमध्ये दिसत नाहीत. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की अगदी फॉरेन कंट्रीमध्ये जरी गेलो तिथे आमची मुलं आहेत, पण अशी प्रसिद्धी फार करत नाही की काय मध्ये म्हणजे बाकी जर बघितलं कोणावर आपल्याला बोलायचं नाही, पण अगदी एखादा मुलं चमकला की त्याचे मोठे बॅनर्स लागतात, त्याच्या खूप व्हिडिओज येतात, तो खूप व्हायरल होतो सोशल मीडियावर. पण रामराजे एवढं खूप मोठं काम करतोय अंतर्गत, पण त्यांच्याशी प्रसिद्धी फार दिसत नाही. आमच्या दृष्टीने आमची मुलं हीच आमची ब्रँड अँबॅसेडर आहेत. ज्यावेळेला एखाद्या हॉस्पिटलमध्ये ती आमची मुलगी दिसते, ती कुठली आहे तर रामराजेची आहे. एखाद्या हॉटेलला आमचा मुलगा दिसतो, 5 स्टार हॉटेलला, 7 स्टार हॉटेलला, तो कुठे शिकला तो रामराजेचा आहे. त्याच्या कुटुंबातल्या घरातले लोक सांगतात, ज्यावेळेला ते सर्वसामान्य घरातला मुलगा आज इतकी आर्थिकदृष्ट्या प्रगती करतो, कुठे शिकलं मुलं तर रामराजेला शिकलं. आणि मग तोच आमचा अँबॅसेडर सगळीकडे कळतो. मग मुलं नॅचरली येतात. म्हणून 50 मुलाच झालेली संस्था सुरू झालेली. आज 3,000-3,500 विद्यार्थी आमच्याकडे शिकत आहेत 25 वर्षामध्ये का 20-22 वर्षामध्ये. हे काही थोडं काही यश नाही आमचं. आणि ही मुलं सर्वसामान्यांची आहेत असं पण आणखी वैशिष्ट्य सांगायचं आहे मला. मगाशी म्हटलं, आज आमच्याकडे कदाचित तो क्लास 1 व क्रीम वर्ग समाजातला आला पण असेल. आज आमच्याकडे 4 व्हीलर घेणारे पण मुलं आहेत. पण आजही माझ्याकडचा जो मेजॉरिटी वर्ग आहे, बहुजन वर्ग जो म्हणतो आपण, त्याला गोरगरीब सर्वसामान्यांची मुलं म्हणतो, तोच वर्ग जास्त आहे आमच्याकडे. आणि त्याचाच विश्वास आमच्यावरती प्रचंड आहे. आजही कुठली माऊली आमच्याकडे आली, कुठलाही बाप आमच्याकडे आला, तर तो रिकामा हाताने परत जात नाही. त्याच्याकडे पैसे नसतील, त्याचं मूल आमच्याकडे अभिमानाने शिकतं. त्याला कधीही आमच्याकडे पैसे नाही म्हणून वर्गात उभं केलं जात नाही, लॉबीत उभं केलं जात नाही, परीक्षेतनं बाहेर काढलं जात नाही. हा विश्वास पालकांचा आमच्यावरती आहे. त्या मुलाला पण विश्वास आहे की पैशासाठी माझं शिक्षण रामराजेमध्ये थांबणार नाही. त्या विश्वासाने मुलं आमच्याकडे येतात, त्या विश्वासाने पालक आमच्याकडे येत असतात. 100% विश्वास आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळं करत असताना यामध्ये प्रामुख्याने तुमची भूमिका राहिलेली आहे, तुमचं काम राहिलेलं आहे. तुम्हीही प्रसिद्धीमध्ये कधी नसता, पण आज ती वेळ आली की संदीप राजपुरे नावाने ओळखला जाणारा माणूस आज डॉक्टर संदीप राजपुरे हे मोठं यश आहे. काय आता त्या नेमक्या भावना आहेत की आज त्याबद्दल संदीप राजपुरे? नक्की तुम्हाला पण धन्यवाद देईल. आणि ज्यांनी मला डॉक्टरेट दिली, ऑनररी डॉक्टर दिली, त्या पंडित दीनदयाल उपाध्याय ह्या संस्थेला, विद्यापीठाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो. आणि त्यांनी माझा सन्मान केला, त्यांनी मला डॉक्टरेट दिली माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल. माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि खूप काय म्हणतात त्याला, माझ्या दृष्टीने मला चांगलं म्हणजे मी समाजाने मला कौतुक केल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे किंवा गर्वाची देखील गोष्ट आहे. पण एक गोष्ट सांगायचं आहे, मी डबल ग्रॅज्युएट पण आहे. माझ्याकडे डबल मास्टर डिग्री आहे. मी सिंगल ग्रॅज्युएट नाही, सिंगल मास्टर डिग्री नाही, डबल ग्रॅज्युएट आहे, डबल मास्टर डिग्री आहे माझ्याकडे. मला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्यूअरची फेलोशिप आहे. मला स्ट्रक्चर इंजिनिअरची असोसिएशनची फेलोशिप आहे. मी गव्हर्नमेंट व्हॅल्यूअर आहे. मी इंटरनेट डेकोरेटर केलेला आहे, कोर्स केला आहे. म्हणजे असं नाही आहे की मी 10वी-12वीतनं मला डॉक्टरेट कुठे दिलेलं आहे. म्हणजे आज समाजात मिळत असते, माझ्या गोष्टी जायचं नाही, माझ्या गोष्टी शिरायचं नाही. पण मी सांगायचं आहे की माझ्याकडे डबल ग्रॅज्युएशन आहे. ओरिजिनल डॉक्टरेट नाही डॉक्टर ओरिजिनल PhD ओरिजिनल. मी इंजिनियर आहे. मी म्हटलं की डबल डिग्री आहे माझ्याकडे. डबल इंजिनिअरिंगची पण आहे आणि आर्ट्समधली पण आहे. मास्टर डिग्री डबल आहे माझ्याकडे. मी MBA केलेलं आहे, MA एज्युकेशन केलेलं आहे. मी व्हॅल्यूअरचं फेलोशिप आहे. सगळ्या गोष्टी माझ्याकडे ऑलरेडी आहेत माझ्याकडे. म्हणजे माझा पूर्वीचा कधी कोणाकडे व्हिजिटिंग कार्ड असेल तर बघितलं असेल तर डबल लाईनमध्ये माझा डिग्री लिहिल्या असायच्या. सिंगल लाईनला नव्हतं लिहिलेलं, डबल लाईनला माझ्या डिग्री लिहिलेल्या असायच्या. म्हणजे हे होतं. आणि ह्या 20-25 वर्षापूर्वीच्या डिग्री पण घेतलेल्या, आजकाल घेतलेलं नाही. त्याच्यामुळे त्या सन्मान तो नक्की मला वाटलं की त्यांनी चांगल्या रीतीने केला. आणि अर्थात आपण सामाजिक कार्य करतो आहोत, इतके वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करतोय आणि म्हणून त्या संस्थेने केलं. आणि दुसरी एक गोष्ट फार महत्त्वाची आहे मला सांगायची की पंडित दीनदयाल उपाध्याय हे BJPचे संस्थापक आहेत असं मला समजतं आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने ही जास्त अभिमानाची गोष्ट आहे.
की त्या संस्थेने माझा अभिमान केला असेल, सन्मान केला असेल, तर ही माझ्यासाठी गर्वाची नक्कीच बाब आहे. गर्वाची बाब आहे, कारण ज्या नंबर प्लेट नेम प्लेटवर संदीप राजपुरे लिहिलं जायचं आता डॉक्टर संदीप लिहिलं लिहिणार. जाईल. हो. जबाबदारी नक्की वाढेल. 100% पण आहे. संदीप राजपुरे इथून आता काय विचार केलाय, की आता डॉक्टरेट झालो, आपली जबाबदारी वाढली, आपल्याला अजूनही काम करायचंय, काय विजन आहे? वेगळा विचार असं काय नाही, जे आपण करतो त्यांनीच पुढे जायचं आहे. कुठल्याही यशाने मी कधी हुरळलो नाही किंवा माझे पाय कधी जमिनीवर उठले देखील नाही. आजही मी जसा लोक मला पूर्वी संदीप म्हणून हाक मारत होते, ती लोक मला आज त्याच नावाने हाक मारतात. कोणी चुकून मला जसं बोलून सांगतो नाही, मी होतो तसाच आहे, आजही तसाच आहे. आजही कधी आलं तर संध्याकाळी तुम्हाला मी बाजारात असं दिसेल. मी कधी माझे शॉप्स देखील 2 आहे, तिथे देखील बसलेला मी दिसतो तुम्हाला. असं काही माझ्यात फार मोठा फरक पडला आहे अशातली बाब नाही, आणि फरक पडणार पण नाही. आणि पडू नये हीच मी त्याची काय म्हणतात त्याची दक्षता देखील घेतो आहे. माझ्या कुठल्याही वागण्यात, बोलण्यात याचा कुठलाही परिणाम होता कामा नाही. कारण हे दिलेलं यश आहे, मिळालेलं यश आहे म्हणून आपण, की दिलेलं परमेश्वराने दिलेलं यश आहे, समाजाने दिलेलं यश आहे. त्यांनी उतू नये, मातू नये. आपण आपलं त्याचं काम करत राहावं. जबाबदारी निश्चित वाढल्या की अजून आपल्याला काम केलं पाहिजे. समाजाप्रती अजून आपण देणं लागतो, ते आपण फेडण्याचं काम केलं पाहिजे. माझे वडील सांगायचं, जे आपण कमवतो ते 10% समाजाला देणं लागतो. तेव्हा त्यांना मी हसायचो. पण जसं मी मोठा झालो तेव्हा त्यांना सांगितलं की नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, आपण समाजाचं देणं लागतो. कारण या समाजाकडनं आपण खूप गोष्टी घेत असतो. आर्थिक स्वरूपात जरी घेत नसलो तरी खूप त्यांचे गोष्टी आपण समाजाकडनं, निसर्गाकडनं शिकत असतो, घेत असतो. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवत असते. निसर्ग, प्रत्येक झाड, प्रत्येक पक्षी, समुद्र, नदी, नाले आपल्याला शिकवत असतात, डोंगर शिकवत असतात. आणि मग त्यांचं आपण देणं लागतो. आणि ते देणं म्हणजे काही पैशाने देणं असं असत नाही. तर जिथे जिथे आपली आवश्यकता असेल, जिथे जिथे आपल्या विचाराची गरज असेल, जिथे जिथे आपल्या सहभागाची गरज असेल, जिथे जिथे आपल्या मदतीची गरज असेल, जिथे आपल्या कर्तव्याची गरज आहे, ते आपण बजावत राहावं. या भूमिकेने आपण काम करतो आणि ते अजून मी जास्त ताकदीने करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जास्त ताकदीने करण्याचा प्रयत्न करत राहणार. हे सगळं घडत असताना आम्हाला वारंवार तुमच्याकडनं ऐकायला मिळते, की वडिलांचा नेहमीच सल्ला राहिलेला आहे, आशीर्वाद राहिलेला आहे, मार्गदर्शन राहिलेलं आहे, आणि म्हणून संदीप राजपुरे या स्टेजपर्यंत पोहोचलेत. आज वडील नाही आहेत. काय भावना आहेत? नाही, मी जे काय आहे ते त्यांच्यामुळे आहे. पहिली गोष्ट, मी खेडेगावामध्ये होतो. एकदम खेडेगावातला जन्म. जिथे बोललो तर मला लाईट नसायचं. वर्षातला 1 महिना फक्त एस टी असे. त्यांची दूरदृष्टी होती म्हणून त्यांनी त्या काळात शिकवलं मला. त्यावेळेला जवळपास 10 नाही 100 गावातून पहिला शिकलेला इंजिनियर मी असेन. आणि मग नक्की त्यांचं कौतुक आहे. किंवा त्यांनी दिलेले संस्कार होतील त्याची म्हणून मी इथपर्यंत आलो आहे. मला एक त्यांच्या नावाचा प्लॅटफॉर्म मिळाला दापोलीमध्ये आल्यानंतर, की राजपर्यंतचा मुलगा म्हणजे चांगला मुलगा म्हणून खूप जणांनी मला रिस्पेक्ट दिला असेल, खूप जणांनी मला मदत केली असेल. हे त्यांचं क्रेडिट आहे. अदरवाईज त्या लेवलला पोहोचायला मला आणखीन 10 वर्ष लागली असती. तो प्लॅटफॉर्म मला त्यांनी उपलब्ध करून दिला. म्हणून माझ्या संस्थेचं नाव रामराजे हे नाव त्यांचं आहे. ते असतानापासून ते नाव तसंच आहे. म्हणजे मृत्यूनंतर नाव देणं गोष्ट वेगळी असते. असताना नाव देणं किंवा त्यांच्या नावाने चालणं ही त्यांच्यासाठी जास्त अभिमानाची गोष्ट होती. आणि म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांचं नाव रामचंद्र महादेव राजपुरे, रामराजपुरे हे त्यांचं शॉर्ट फॉर्म होतं. आणि सहस्रबुद्धे सर त्यांनी ते रामराजे तयार करून मला त्यांच्या नावाचं दिलं होतं. ते नाव त्यांचं नावाचं ते संस्था आहे. त्यांच्या नावाने ती संस्था चालते आणि त्यांच्या नावाने ती चालत राहील. त्यांचं म्हणजे सगळं श्रेष्ठ, कर्तव्य श्रेष्ठ त्यांचं आहे. अदरवाईज खेडेगावातल्या मुलगाने काय केलं तर मुंबईत नोकरीला निघून गेलो असतो मी. चाकरमानी झालो असतो. बरोबर. कुठल्या तरी पक्षाचा एखादा भारी मागत करतो तर मी पदाधिकारी बनलो असतो. पण त्या कुठला बनलो असतो की त्या लेवलपर्यंत बनलो. ही स्वप्न बघण्याची हिंमत मला त्याने दिली. त्याचा पाठलाग करण्याची शक्ती मला त्याने दिली. मोठी स्वप्न बघण्याची हिंमत, त्याचा पाठलाग करण्याची शक्ती देण्याचं काम त्यांनी केले आणि म्हणून ते माझ्या दृष्टीने प्रचंड मोठे आहेत, प्रचंड श्रेष्ठ आहेत. वडिलांचा आशीर्वाद खूप मोठा राहिला. खूप मोठा. संदीप राजपुरे अशा घरातून आले की जिथे लाईट नसायचा, पण आज ते केलं तुम्ही. करण्यामध्ये वडिलांचा खूप मोठा तुमचा संघर्ष राहिलेला आहे. या प्रेरणादायी कथेतून, स्टोरीतून खूप काही आम्हाला ऐकायला मिळतंय. फक्त आता जाता जाता आमचे प्रेक्षक जे तुम्हाला ऐकतायत त्याच्यामध्ये असे काही युवक आहेत, असं काही प्रसंग देखील आपण पाहिलेले आहेत की काही ना काही मिळालं नाही शिक्षणासाठी, मग कोणीतरी वेगळा निर्णय घेतो, शिक्षण सोडतो आणि वेगळ्या लाईनला जातो. यांच्याकरता आज संदीप राजपुरेंची ही सगळी कहाणी ऐकता तुम्ही त्या पालकांना किंवा ते विद्यार्थी जे असतील ते अशा संकटात जिथे जिथे असतील त्यांनी न डगमगता पुढे जाण्याचा मार्ग तुम्ही काय सांगाल? जसं तुम्ही अंधारातून अभ्यासाला सुरुवात केलीत आणि आज प्रकाशमय जीवन पाहताय, काय सांगाल?
मुळात पहिली गोष्ट की संघर्षाच्या जीवनात ह्या काहीच मिळत नाही. प्रचंड मेहनत करावी लागते, प्रचंड कष्ट करावे लागतात, तेव्हाच यश मिळतं. आणि ॲटोमॅटिक कोणी आपल्याला आणून देईल, नशिबाने मिळेल असं काही होत नाही. आपल्याला प्रचंड घासावं लागतं, प्रचंड मेहनत करावी लागते, तेव्हा मिळतं. स्वप्न खूप मोठी बघायची असतात. स्वप्न बघायला पैसे पडत नाहीत आणि झाली नाही झाली तरी ते आपल्या मनात. आणि स्वप्नाचा बाजार कधी मांडू नका, स्वप्न लोकांपुढे कधी प्रेझेंट करू नका, सोशल मीडियावर तर अजिबात प्रेझेंट करायला जाऊ नका. आणि त्याचा पाठलाग करा स्वप्नाचा, यश नक्की मिळतं. आणि माझ्याच वाट्याला असं का, दुसऱ्याच्या वाट्याला असं का, असं काय नाही. सगळ्यांच्या वाट्याला ते दुःख आलेलं असतं, सगळ्यांच्या वाट्याला अपयश आलेलं असतं, सगळ्यांच्या मी 3-3 दिवस उपाशी राहिलेलो आहे. माझ्याकडे वडापाव खायला पैसे नसायचे, जेवण तर सोडा, वडापाव खायला पैसे नसायचे. 3-3 दिवस मी उपाशी राहिलेलो आहे, तेव्हा मी इथपर्यंत आलेलो आहे. लोकांना आज मी दिसत असेल, पण त्याच्या आधीचं कुणाला काही माहिती नसेल. आणि यश म्हणजे असं कुठलं डेस्टिनेशन नाही आहे, हा कंटिन्युअस जर्नी आहे, कंटिन्युअस इफोर्ट्स आहेत. कारण आपण बघा 10वी झाल्यानंतर मला 90% मिळालं तर मी सक्सेस होईल असं काय. 10वी झाल्यानंतर आपण 12वी करतो, बिझनेस करतो, हे हा सगळी कंटिन्युअस जर्नी आहे. आणि तो सातत्याने प्रवास चालू राहतं. अपयशाने कधी खचून जाऊ नका, प्रचंड मेहनत करा, प्रचंड कष्ट करा, यश 100% मिळतं. आणि दुसऱ्याला दाखवण्यासाठी काम करू नका, दुसऱ्याला दाखवण्यासाठी काम करू नका, स्वतःसाठी काम करा, स्वतःसाठी वेळ द्या. तुमची एनर्जी ही स्वतःसाठी वापरा आणि मग ती समाजासाठी द्या. तुमच्याकडे 4 पैसे असतील तर त्यातले 1 रुपया समाजासाठी खर्च करा, पण 4 पैसे नसताना समाजाच्या पाठी किंवा ते दिखावागिरीसाठी नक्कीच जाऊ नका. मी एवढंच सांगेन की हा सोशल मीडिया आहे, ह्याच्यात जे आपण सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या टाकत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत आहे की 4 लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं, असं होत नाही. ते तुमच्यापुरतंच ठेवा, तुमचं यश तुमच्यापुरती ठेवा, त्याची बाजार मांडायला अजिबात जाऊ नका. आणि तुमची मेहनत आहे, कष्ट आहे, ते तुमच्यासाठी करा, तुमची एनर्जी तुमच्यासाठी वापरा, तुमच्या डेव्हलपमेंटसाठी वापरा. आणि हे सगळं करत असताना सत्याशिवाय पर्याय नाही, खोटेपणाला फार काळ चालत नाही, सत्याच्या मार्गाने चला. खूप महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उल्लेखले गेले. अंधारातून सुरुवात झाली शिक्षणाला आणि प्रकाशमय जीवन अनेकांच्या कुटुंबामध्ये ज्यांनी पाडला, त्यांची प्रेरणादायी ही कथा आपण ऐकत होतो. हे आहेत डॉक्टर संदीप राजपुरे. जाता जाता नवयुवकांना सल्ला दिलाय त्यांनी की तुम्ही प्रयत्न करा, संघर्ष करा, अडचणी आल्या तर थांबू नका, स्वप्न पहा आणि ती स्वप्न उराशी धरून पुढे चलत राहा. त्यांचा समाजकारणामधलं काम आपण ऐकलं, पाहिलंय, राजकारणामधली त्यांची धडपड पाहतोय आणि त्या पलीकडे जाऊन शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी जे जाळं पसरवलंय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, याचा थोडासा आपण आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. साहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आमच्याकडून तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तुम्ही डॉक्टरेट झालात आणि इथून पुढच्या तुमच्या सगळ्या प्रवासाला आमच्याकडून आणि आमच्या प्रेक्षकाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.